हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, MHT CET ची परीक्षा आता आपल्या खूपच जवळ आहे आणि त्या अनुषंगाने हे सेशन तुम्ही जे अटेंड करताय हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की या सेशन मधले खूप सारे क्वेश्चन्स हे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता तुमच्या अपकमिंग MHT CET पेपरमध्ये। हे सेशन एक प्रीमियर सेशन आहे। थोडं कामानिमित्त मी बाहेर असल्यामुळे हे सेशन मी तुम्हाला प्रीमियर स्वरूपात देतोय, पण तरी पण काही हरकत नाही। क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत, क्वेश्चन्स वरती फोकस करा। सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट द सेशन, कारण की या सेशन मधले भरपूर क्वेश्चन्स आणि त्याचं एक प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला अपकमिंग MHT CET मध्ये मदत करू शकतं। ओके, सो लेट्स स्टार्ट द सेशन। ऑलरेडी आपण लेक्चर नंबर 1 घेतलेलं आहे। कालच्या दिवशी आपण ते कंप्लीट केलं होतं। आज लेक्चर नंबर 2 आहे आणि यामध्ये सुद्धा आपण खूप सारे क्वेश्चन्स घेतो आहोत। चला सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन पासून। हा तुमच्या समोर क्वेश्चन आहे, तुम्हाला 2 कॉलम्स दिलेले आहेत आणि तुम्हाला करेक्ट चॉईस ओळखायची आहे बाळांनो। सो आता या क्वेश्चन मध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे तुम्हाला आहे ना बाळांनो काही सबस्टन्स किंवा काही हॉर्मोन्स किंवा काही फॅक्टर दिलेले आहेत आणि कोण ते प्रोड्यूस करतं हे उजव्या बाजूला दिले, कॉलम नंबर 2 मध्ये दिलेलं आहे। सो इथे बघा काय दिलंय, ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर। हा जो ॲट्रियल आहे ना याच्यावरूनच आपल्याला क्लिअर होतं की हे हार्टशी रिलेटेड आहे, कारण की हार्टमध्ये ॲट्रिया असतो, बरोबर आहे। सो फर्स्ट जो आहे तो सी सोबत तुम्हाला कनेक्ट करायचा आहे। सो फर्स्ट जर सी सोबत कनेक्ट केलं तर सी आणि डी हे दोघंही ऑप्शन त्या ठिकाणी कट होऊन जातात, बरोबर आहे। त्याच्यानंतर इरिथ्रोपोएटिन, इरिथ्रोपोएटिन हा एक हॉर्मोन आहे बाळांनो। एक हॉर्मोन असा हॉर्मोन आहे किंवा असा सबस्टन्स आहे की जो इरिथ्रोपोयासिस करतो, म्हणजे आरबीसीचं फॉर्मेशन करतो आणि याला बनवण्यासाठी कोण जबाबदार आहे? किडनी जबाबदार आहे। ओके, किडनी बाळांनो इरिथ्रोपोएटिन बनवते, रेनिन बनवते आणि अजून एक सबस्टन्स बनवते विटामिन D3, ज्याला आपण कॅल्सिट्रायोल असं म्हणत असतो। क्लियर आहे। सो इरिथ्रोपोएटिनला आपल्याला ए सोबत जोडायचं आहे। सो सेकंड ऑप्शन ए सोबत इथे बरोबर आहे, इथे नाहीये, म्हणजे फर्स्ट ऑप्शन रॉंग होतोय आणि सेकंड ऑप्शन करणे। सिक्रिटिन तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे की सेल्स ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्युकोसा सिक्रिटिन बनवतं। गॅस्ट्रिन, सिक्रिटिन, कोलेसिस्टोकायनिन आणि गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड्स हे 4 हॉर्मोन्स हे GIT चे हॉर्मोन आहे। आय होप तुम्हाला या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर क्लिअर झालंय। रेडी, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द किडनी इज, किडनीचं जे बाहेरचं कव्हरिंग असतं बाळांनो त्याला काय म्हटलं जातं? इथे तुम्ही सगळे ऑप्शन्स व्यवस्थितपणे बघा आणि मग मला आन्सर द्या। चॅट सेक्शन मध्ये तुम्ही जे आन्सर देत आहात, ओके राईट, मोस्ट ऑफ मुलं उत्तर देत आहेत, चांगली गोष्ट आहे। त्यासोबतच तुम्ही सेशन लाईक पण केला असेल, ग्रेट। सो बाळांनो बघा, ग्लिसन्स कॅप्सूल हे कसलं कव्हरिंग आहे? ग्लिसन्स कॅप्सूल हे लिव्हरचं कव्हरिंग आहे बाळांनो। ओके, याच्यावर पण क्वेश्चन येतो। त्याच्यानंतर ट्युनिका अल्बुजिनिया तुम्ही जर बघितलं तर हे कुठे आहे बाळांनो? हे टेस्टीज मध्ये आहे। ओके, हे टेस्टीजचं कव्हरिंग आहे। त्याच्यानंतर रिनल, रिनल हा शब्द जिथे जिथे येतो ना बाळांनो, रिनल या शब्दाचा अर्थ किडनी असा होतो। ओके, रिनल कॅल्क्युलाय किडनी स्टोन, ओके, तसं रिनल, रिनल म्हणजे किडनी आहे बाळांनो। सो दिस इज युअर करेक्ट आन्सर। आणि लास्ट जो ऑप्शन आहे दॅट इज सिरस लेअर, तर हा सिरस लेअर नाही येणार बाळांनो। सिरस लेअर हा ऍक्च्युली इनर लेअर असतो, तुम्हाला तो हार्ट मध्ये पण बघायला भेटतो। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला बाउमन कॅप्सूल मध्ये पण बघायला मिळतो। ओके, सॉरी, हार्ट मध्ये बघायला मिळतो। सो बाउमन कॅप्सूल मध्ये नाहीये, हार्ट मध्ये बघायला मिळतो। क्लिअर आहे। सो सी ऑप्शन इज द करेक्ट चॉईस। चला पुढे जाऊया। नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ मेनिंजेस। तुम्हाला मेनिंजेसची करेक्ट ऑर्डर ओळखायची आहे। आता याच्यामध्ये ना कधी कधी तुम्हाला मेनिंजेसचा सिक्वेन्स हा इनर टू आउटर आणि आउटर टू इनर असा पण विचारला जातो। ओके, सो त्या अनुषंगाने पण तुम्ही या क्वेश्चन कडे बघा। जमलंय? दिलंय उत्तर? नक्की जमतोय ना क्वेश्चन? बघा, तुम्हाला मेनिंजेस माहिती ना सगळ्यांना बाळांनो, आपला जो ब्रेन आहे आणि जो आपला स्पायनल कॉर्ड आहे, म्हणजे जी आपली सेंट्रल नर्वस सिस्टम, त्याच्या बाहेर ज्या कव्हरिंग्स असतात त्याला आपण मेनिंजेस असं म्हणत असतो। सो एक सिंपल त्या ठिकाणी तुम्हाला मी शॉर्ट फॉर्म सांगतो, तो तुम्ही लक्षात ठेवलं तर मला असं वाटतं सोपं आहे तुमच्यासाठी, दॅट इज पॅड। ओके, पॅड हा सिक्वेन्स लक्षात ठेवा। ओके, सो पी, पी म्हणजे बाळांनो पिया मॅटर। ओके, ए म्हणजे ॲरेकनॉइड मॅटर। ओके, आणि डी म्हणजे डुरा मॅटर, डी म्हणजे डुरा मॅटर। याच्यावरून तुम्ही कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का? पिया, पी, पी म्हणजे पी वरून लक्षात ठेवायचं पास, पास म्हणजे एकदम जवळ आहे। सो हा जो आहे ना बाळांनो हा ब्रेनच्या एकदम जवळ असतो। ओके, ब्रेनच्या एकदम जवळ असतो। आणि हा बघा दुरा आहे, दुरा, दुरा म्हणजेचा अर्थ होतो दूर, ब्रेन पासून तो लांब आहे। म्हणजे हा जर सिक्वेन्स तुम्ही फॉलो केला तर हा सिक्वेन्स बाळांनो इनर टू आउटर आहे। ओके,
सो दिस सिक्वेन्स इज इनर टू आउटर. क्लिअर झालंय सगळ्यांना? ओके. कधी कधी तुम्हाला आउटर टू इनर पण सिक्वेन्स विचारला जातो. सो आय होप या क्वेश्चनचं करेक्ट उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे. सो डुरा मॅटर, अरेकनॉइड मॅटर, पिरा मॅटर. ओके. सो पहिला ऑप्शन बरोबर वाटतोय. डुरा पिया इथे सिक्वेन्स चुकलाय. पिया ड्युरा इथे पण सिक्वेन्स चुकलेला आहे. ओके. आणि अरेकनॉइड ड्युरा इथे पण सिक्वेन्स चुकलेला आहे. हा एक क्वेश्चन झाला बाळांनो. आणि त्यासोबत अँथरवाले 4 लेयर्स बघा तुम्हाला जमतायत का बघू आपण चॅट सेक्शन मध्ये टाका बरं. 4 लेयर्स असतात अँथरमध्ये. सगळ्यात बाहेर कोण असतो? एपिडर्मिस, नंतर एंडोथेशियम, नंतर मिडल लेयर आणि सगळ्यात आतमध्ये कोणता असतो बाळांनो? टॅपेटम. हा सुद्धा सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे कारण की हा सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्याच्यासोबतच अजून एक सिक्वेन्स मी तुम्हाला सांगेल. आय जो आहे, आय आपले जे डोळे आहेत बाळांनो, त्या डोळ्यांमधले जे लेयर्स आहेत त्याचा पण सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. जसं स्क्लेरा, कोरॉइड आणि रेटिना हा जो आहे. तसंच रेटिनामध्ये तुम्ही जर डिटेलमध्ये गेले तर बाळांनो रेटिनामध्ये सुद्धा एक सिक्वेन्स आहे. ओके. तो सिक्वेन्स तुम्हाला माहिती ना सगळ्यांना? हा, तो सिक्वेन्स पण महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये नाही का आपण रॉड आणि कॉन सेल म्हणतो, नंतर बायपोलर न्यूरॉन्स म्हणतो आणि नंतर गँग्लिओनेटेड किंवा सेल्स किंवा गँग्लिओन न्यूरॉन्स म्हणतो आहे ना. सो हा सुद्धा एक सिक्वेन्स इनर टू आउटर व्यवस्थितपणे करून ठेवा. चला पुढच्या क्वेश्चनकडे जायचं. रेडी एव्हरीवन? क्या बात आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. चला तुम्हाला इथे एक डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे बाळांनो. डायग्राम बेस्ड क्वेश्चन सुद्धा MST CET मध्ये विचारले जातात. सो बी रेडी फॉर दॅट ॲज वेल. काय विचारलंय तुम्हाला? मेन अॅन्युअल टेम्परेचर इज मिनिमम इन. ओके. सॉल्व करा. मेन अॅन्युअल टेम्परेचर इज मिनिमम इन. ओके. जमतंय ना सगळ्यांना? नक्की? ग्रेट. चला सॉल्व करा फटाफट. मेन अॅन्युअल टेम्परेचर. आता बघा बाळांनो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे तुम्हाला काय दिलेत? हे 6 बायोम्स दिलेत. सो कधी कधी तुम्हाला बायोम्स पण विचारतील. यामध्ये एक्स ॲक्सिसवर तुम्हाला प्रेसिपिटेशन म्हणजे रेनफॉल दिलाय सेंटीमीटरमध्ये आणि वाय ॲक्सिसवर तुम्हाला दिलाय टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये. सो तुम्हाला काय विचारलंय? मेन अॅन्युअल टेम्परेचर इज मिनिमम इन. सगळ्यात कमी टेम्परेचर कुठे असतं? टेम्परेचर कमी म्हणजे तुम्हाला खाली यायला लागेल इथे. ओके. सो इथे तुम्ही जर बघितलं सगळ्यात कमी हा जो बायोम आहे बाळांनो याच्यामध्ये सगळ्यात कमी टेम्परेचर आहे. ऑलमोस्ट 0च्या पण खाली आहे ना. बिलो 0 आहे. सब 0 लेवल ज्याला म्हटलं जातं. आर्क्टिक अँड अल्पाइन चुंड्रा हा जो प्रदेश आहे बाळांनो. सो दिस इज द करेक्ट चॉईस. ओके. कधी कधी तुम्हाला मेन अॅन्युअल टेम्परेचरच्या ऐवजी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की मेन अॅन्युअल प्रेसिपिटेशन इज मिनिमम इन. सगळ्यात कमी पाऊस कुठे पडतो? तर सगळ्यात कमी पाऊस जर तुम्ही बघितलं तर ही जे ॲक्सिस आहे तर दिस इज ऑल अबाउट रेनफॉल प्रेसिपिटेशन. तर याच्यात सगळ्यात कमी कुठे आहे बघा इथं डेझर्ट. डेझर्ट दिसतंय तुम्हाला? त्याच्यात सगळ्यात कमी आहे. सगळ्यात जास्त कुठे आहे? सगळ्यात जास्त ट्रॉपिकल फॉरेस्ट, ते रेन फॉरेस्ट म्हणून ओळखले जातात. ओके. तिथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो आणि म्हणून तिथे सगळ्यात जास्त फ्रुट्स असतात, म्हणून तिथे सगळ्यात जास्त फ्रुगिवरस ॲनिमल्स असतात. बरोबर आहे? राईट. सो असे क्वेश्चनसाठी तुम्ही सगळ्यांनी तयार रहा. बी प्रिपेअर्ड. नेक्स्ट क्वेश्चन. रेडी? ओके. इन बर्ड्स मेल्स आर डॅश 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 अँड फिमेल्स आर. ओके. बर्ड्स तुम्ही सगळ्यांनी जर बघितले असेल चॅप्टर नंबर 3 इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ओके. आता मी तुम्हाला सगळंच क्लिअर करतो इथे. समजा आपण ह्युमन्स घेतलं बाळांनो तर आपल्यामध्ये कोणत्या टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन आहे बाळांनो? आपल्यामध्ये लेडीज फर्स्ट एक्स 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 वाय. ओके. आपल्यामध्ये एक्स 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 वाय टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन आहे ना. आपल्यामध्ये लेडीज या होमोगॅमेटिक असतात, जेंट्स म्हणजे मेल्स हे हेटेरोगॅमेटिक असतं. हे आपल्यामध्ये झालं. जर बर्ड्समध्ये घेतलं बाळांनो तर बर्ड्समध्ये तुमच्या असं लक्षात येईल की बर्ड्समध्ये बाळांनो हे रिव्हर्स असतं, उलटं असतं. ओके. राईट. तिथे सुद्धा तुम्हाला लेडीजच फर्स्ट घ्यायचं आहे. झेड टाईप ऑफ काय म्हणूया आपण सेक्स डिटर्मिनेशन हे आपल्याला बर्ड्समध्ये बघायला मिळतं. ओके. एकदा आपण रिकन्फर्म करून घेऊया. जस्ट मिनिट, फक्त एकच मिनिट. सो बर्ड्समध्ये ZW बरोबर आहे. सो बर्ड्समध्ये सुद्धा ह्या लेडीज आहेत. लेडीज त्यांच्यामध्ये हेटेरोगॅमेटिक असतात आणि मेल्स हे मात्र होमोगॅमेटिक असतात. ओके. आणि तिसरं तुम्हाला दिलेलं आहे हनीबी. ओके. सो हनीबीमध्ये कोणतं काय म्हणूया आपण सेक्स डिटर्मिनेशन आहे? त्यांच्यामध्ये हॅप्लो डिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन आहे. ओके. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड असं आहे. त्यांच्यात जो हॅप्लॉइड असतो तो मेल असतो आणि जे डिप्लॉइड असतात त्या फिमेल असतात. त्यांच्यामध्ये 32 क्रोमोझोम असतात. डिप्लॉइड हॅप्लॉइड हे 16 क्रोमोझोम्स आहे. सो ओके. हे सेक्स डिटर्मिनेशन तुम्हाला इनहेरिटन्स व्हेरिएशन मध्ये दिलंय. सो मेल्स हे बाळांनो त्या ठिकाणी बर्ड्समध्ये विचारलं ना तुम्हाला कधी, बर्ड्समध्ये मेल्स हे कसे आहेत? मेल्स हे होमोगॅमेटिक आहे. ओके. आणि फिमेल्स या कशा आहेत? हेटेरोगॅमेटिक आहे. सो सी ऑप्शन हा तुमचा त्या ठिकाणी करेक्ट असायला पाहिजे. जमतंय सगळ्यांना? नक्की.
कधी कधी तुम्हाला बर्ड्स द्यायच्या ऐवजी एखाद्या पक्ष्याचं नाव दिलं जाऊ शकतं, पिकॉक दिलं जाऊ शकतं, ओके, किंवा एखादी कोंबडीचं नाव दिलं जाऊ शकतं किंवा कबुतराचं नाव दिलं जाऊ शकतं, कुठला पण एखादा पक्षी विचारू शकता. सो गोंधळून नाही जायचं, बर्ड्सच्या ऐवजी तुम्ही पक्षी एक्सपेक्ट करू शकता. ओके, ह्युमन्समध्ये ह्युमन्सच देतील, हनीबीजमध्ये पण हनीबीज देतील. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जो मेल असतो तो मेल हा ड्रोन असतो, ड्रोन. ओके, आणि जे फिमेल्स असतात ते क्वीन किंवा वर्कर असतात. ओके, चुकायचं नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. जेव्हा स्टॅमेन्स आणि कार्पेल्स मॅच्युअर ॲट डिफरंट टाइम आहे ना, स्टॅमेन्स आणि कार्पेल हे डिफरंट टाइमला जेव्हा मॅच्युअर होतात तेव्हा हे कुठल्या टाईपचं आउटब्रीडिंग डिव्हाइस आहे? मला माहिती तुम्हाला सगळ्यांना जमतं आहे. ग्रेट, भरपूर जणांनी उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. व्हेरी गुड. सो इट इज अ डायकोगॅमी आहे ना. डायकोगॅमीमध्ये परत 2 टाईप्स पडतात. जर अँड्रोशियम पहिले अगोदर मॅच्युअर होत असेल तर त्याला म्हटलं जातं प्रोटँड्री, याचं एक्झाम्पल करून ठेवा सनफ्लावर. आणि जर गायनोशियम अगोदर मॅच्युअर होत असेल त्याला म्हटलं जातं प्रोटोजिनी, याचं एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर हेटेरोस्टायली म्हणजे बाळांनो डिफरंट लेवल ऑफ अँथर अँड स्टिग्मा. सेल्फ स्टरिली म्हणजे हे एक जेनेटिक मेकॅनिझम आहे ज्यामध्ये स्वतःच्याच प्लांटचे पोलन ग्रेन्स एक्सेप्ट केले जात नाही. ओके, आणि मोनोशी नाही आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन. गुड. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला असं कार्बोहायड्रेट आयडेंटिफाय करायचं आहे दॅट सर्व्स टू फॉर्म द सेल वॉल इन प्लांट सेल. ओके, प्लांटमध्ये जी सेल वॉल असते, ओके, प्लांट सेलमध्ये जी सेल वॉल असते ती सेल वॉल कुठल्या कार्बोहायड्रेट पासून बनलेली? बाळांनो सोपा क्वेश्चन आहे, जे आपण डायजेस्ट नाही करू शकत. कुठला आहे बाळांनो? व्हेरी गुड. इट इज नथिंग बट द सेल्युलोज. सेल्युलोजला आपण डायजेस्ट नाही करू शकत. सेल्युलोज हे त्या ठिकाणी सेल वॉलचं कंपोनंट असतं प्लांटमध्ये, कारण आपल्यामध्ये जो वर्मिफॉर्म अपेंडिक्स आहे तो वेस्टिजियल आहे. प्लांट्समध्ये हे जे सेल्युलोज तयार होतं या सेल्युलोजला आपण नाही डायजेस्ट करू शकत, पण जे हर्बिव्होरस ॲनिमल्स आहे ते मात्र डायजेस्ट करू शकता. स्टार्च येणार नाही बाळांनो. इट इज अ पॉलिसॅकराइड. स्टार्चचाच एक भाग अमायलोपेक्टिन असतो, बरोबर आहे, जो ब्रांच्ड असतो. आणि ग्लायकोजन बाळांनो आपल्यामधलं पॉलिसॅकराइड आहे. ओके, ग्लायकोजन म्हणजे लिव्हरमध्ये आपण ग्लुकोजला स्टोअर करतो नाही का, त्याला ग्लायकोजन असं म्हटलं जातं. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. या डायग्राममध्ये तुम्हाला कुठलं क्रोमोझोमल ॲब्रेशन शो केलेलं आहे? बाळांनो हा क्वेश्चन आहे ना खूप म्हणजे खूप वेळेस रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे या क्वेश्चनला तुम्ही एकदम सिरियसली घ्या. ओके, सो कुठल्या टाईपचं हे क्रोमोझोमल ॲब्रेशन आहे सांगा बरं मला जरा एकदा, बघूया तुम्हाला जमतंय का. एकदम सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये, इतकं इझी आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. बघा याच्यामध्ये काय सांगितलं, ABCDEFG आहे ना, डी ला हायलाइट केलंय आणि तो नेमका डी इथे गायब झालाय म्हणजे डिलीट झालाय. डी फॉर डिलीट लक्षात ठेवा. तो पुढच्या वेळेस तुम्हाला CA कोणतं पण देऊ शकता बरं का, गरजेचं नाही की डीच देतील. सो डी फॉर डिलिशन लक्षात ठेवा. इथे डी डिलीट झालेला आहे. एकदम बरोबर. चॅप्टर नंबर 5 मधला क्वेश्चन होता हा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. रेडी? बरं. व्हॉट इज द बेसिक युनिट ऑफ स्टडी ऑफ इकॉलॉजी? इकॉलॉजीचं बेसिक युनिट काय बाळांनो? ओके, तुम्हाला कधी कधी त्याची हायरार्की पण विचारली जाते की बाबा बेसिक युनिट कोणतं आहे, त्याच्या पुढचं कोणतं, त्याच्या पुढचं, याचा सिक्वेन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो बेसिक बाळांनो ऑर्गॅनिझम असतो, त्याच्या पुढे जाऊन पॉप्युलेशन बनतं, त्याच्या पुढे जाऊन कम्युनिटी बनते आणि फायनली बायोम बनतो, जो इथे दिलेला नाहीये. सो लक्षात कसं ठेवायचं माहिती का, तुमच्या सगळ्यांचा ग्रुप कोणता आहे? तुमच्या सगळ्यांचा ग्रुप PCB ग्रुप आहे ना, बरोबर ना, फिजिक्स केमिस्ट्री बायो आहे ना, त्याच्या अगोदर फक्त ओ लावायचं आहे. दॅट्स इट. इतकं सोपं आहे. ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, कम्युनिटी आणि बायोम. ओके, ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, कम्युनिटी आणि बायोम. ट्रिक आवडली? हे लक्षात ठेवा. याचं करेक्ट उत्तर ऑर्गॅनिझम आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या चारींपैकी विच इज द साइट फॉर नायट्रोजन फिक्सेशन? नायट्रोजन फिक्सेशन साठी या चारींपैकी कुठली साइट आहे बाळांनो? क्युटिकल्स, स्टोमॅटा, व्हॅम का हेटेरोसिस्ट? कुठली साइट आहे? ओके, नायट्रोजन फिक्सेशन साठी बाळांनो क्युटिकल्स जे आहे तिथून ट्रान्सपिरेशन होतं. ओके, तिथून ट्रान्सपिरेशन होतं, साधारण 8 ते 10% ट्रान्सपिरेशन तिथून होतं. स्टोमॅटामधून सुद्धा गॅसेस एक्सचेंज आणि ट्रान्सपिरेशन होतं, सगळ्यात जास्त होतं, 90 to 92% होतं. व्हॅम, वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा, ॲक्च्युली इट्स अ टाईप ऑफ काय म्हणूया आपण बायो फर्टिलायझर कन्सेप्ट. ओके, राईट, तो पण येणार नाही. हेटेरोसिस्ट, हेटेरोसिस्ट या स्पेशलाइज्ड कलरलेस सेल असतात आणि या तुम्हाला बघायला मिळतात कोणामध्ये बाळांनो? सायनोबॅक्टेरियामध्ये. ओके, सायनोबॅक्टेरियामध्ये. तुम्ही सायनोबॅक्टेरिया स्टडी केलेत ना? हां, बरोबर. सायनोबॅक्टेरिया जो आहे त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे बघा, ऑसिलचोरिया. ओके, त्याच्यानंतर नॉस्टॉक,
ॲनाबिना, हे एक्झाम्पल करून ठेवा. ओके, त्याच्यानंतर खूप सारे एक्झाम्पल अजून पण आहे. ओके, ते व्यवस्थितपणे करून ठेवा. क्लिअर आहे एव्हरीवन? नक्की सायनोबॅक्टेरिया लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. वेअर इज मेसेंजर RNA फॉर्म्ड फ्रॉम DNA? मेसेंजर RNA कोणापासून बनतो? DNA पासून बनतो, पण कुठे बनतो असं तुम्हाला विचारलंय. ओके, कुठे बनतो रे बाळांनो, सांगा पटापट. बाळांनो सपोज ही जर सेल असेल, ओके, समजा ही सेल आपण ड्रॉ केली, तर या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे. ओके, न्यूक्लियसमध्ये DNA असतो, बरोबर आहे ना? तर नेहमी लक्षात ठेवा, न्यूक्लियसमध्ये हा जो DNA असतो, या DNA पासून mRNA बनतो बाळांनो, 5 प्राइम टू 3 प्राइम. ओके, 5 प्राइम टू 3 प्राइम. ओके, सो ट्रान्सक्रिप्शन म्हणतात त्याला. ओके, याला काय म्हटलं जातं? ट्रान्सक्रिप्शन. हे कुठे होतं बाळांनो? हे न्यूक्लियसमध्ये होतं. न्यूक्लियसमध्ये हे झाल्यानंतर हा जो mRNA, हा mRNA न्यूक्लियसमधून बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर कोणाला भेटतो बाळांनो? रायबोझोमला भेटतो. कोणाला भेटतो? रायबोझोमला. आणि तिथे येऊन या mRNA पासून प्रोटीन बनतं. ओके, सो सायटोप्लाझम मध्ये प्रोटीन बनतं, न्यूक्लियोझोम चुकीचं उत्तर आहे. न्यूक्लियस इज करेक्ट. आणि रायबोझोम मध्ये सुद्धा प्रोटीनच बनतं. ओके, सो रायबोझोम हा सायटोप्लाझम मध्ये. सो ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लियस मध्ये होतं, ट्रान्सलेशन हे सायटोप्लाझम म्हणजे रायबोझोम मध्ये होतं, म्हणून रायबोझोमला प्रोटीन फॅक्टरी असं म्हटलं जातं. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन. इन अँजिओस्पर्म, बरोबर आहे, अँजिओस्पर्म मध्ये मायक्रोपाईलचं काम काय बाळांनो? व्हॉट इज द रोल ऑफ मायक्रोपाईल? मायक्रोपाईल कळतं ना तुम्हाला? ओव्हलची डायग्राम केली तुम्ही सगळ्यांनी. येस, ओव्हलच्या डायग्राम मध्ये तुम्हाला मायक्रोपाईल दिलाय. ओके, तो साधारण तुम्हाला सगळ्यांना माहिती, ही एम्ब्रिओ सॅक आहे, त्याच्या बाजूला हा न्यूसेलस असतो. ओके, न्यूसेलसच्या बाजूला इंट्युगमेंट असते. अशा पद्धतीने आपण ड्रॉ करतो है ना. मी थोडी फास्ट ड्रॉ करतोय डायग्राम. ओके, हा इंट्युगमेंट आहे बाळांनो. इंट्युगमेंटच्या बाहेर अशा पद्धतीने, ओके, हा तुमचा फ्युनिकुलस, हा खाली प्लासेंटा. सो ही जी ओपनिंग आहे, या ओपनिंगला म्हणतात मायक्रोपाईल. व्हॉट इज द रोल ऑफ धिस? याचा रोल एकदम सिंपल आहे बाळांनो. जी पोलन ट्यूब येणार आहे मेल गॅमेटोफाइटची, त्या पोलन ट्यूबला हे रिसीव्ह करणार आहे, कारण की इथे सेकंडरी न्यूक्लियस असणार आहे आणि इथे एग सेल असणार आहे, त्यांच्यासोबत ते फ्युजन होणार आहे. फर्स्ट फर्टिलायझेशन, सेकंड फर्टिलायझेशन, बरोबर आहे ना. सो पोलन ट्यूबला एंट्री देण्याचं काम मायक्रोपाईल करतं आणि त्याला आपण काय म्हणतो रे? त्याला आपण पोरोगॅमी असं म्हणतो. काय म्हणतो बाळांनो आपण त्याला? पोरोगॅमी, बरोबर आहे ना. राईट. पोलन ग्रेनला रिसीव्ह करायचं काम हे स्टिग्माचं आहे ना. पोलन ड्रॉप चुकीचं आहे. ऑल ऑफ दिस तर येणारच नाही. नेक्स्ट. सेल मेडिएटेड इम्युनिटी इज मेडिएटेड बाय, आहे ना. सेल मेडिएटेड इम्युनिटी कोणामुळे मेडिएट होते बाळांनो, असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. बी लिम्फोसाइट्स म्हणजे काय बाळांनो? बी लिम्फोसाइट या पुढे जाऊन प्लाझ्मा सेल्स बनवतात, बरोबर, स्पेसिफिक प्लाझ्मा सेल्स. आणि या स्पेसिफिक प्लाझ्मा सेल्स पुढे जाऊन अँटीबॉडी बनवतात. काय बनवतात? अँटीबॉडी. म्हणजे यांच्यामुळे जी इम्युनिटी मेंटेन होणार आहे तिला काय म्हटलं जातं? अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम, ज्याला शॉर्टमध्ये आपण AMIS म्हणतो. अँटीबॉडीज या आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात, म्हणून त्याला ह्युमोरल इम्युनिटी म्हणतात. याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. ओके, सो दिस इज ह्युमोरल इम्युनिटी. त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलंय? टी लिम्फोसाइट आणि सेल मेडिएटेड. सो टी लिम्फोसाइट जी आहे बाळांनो, ती तिच्यासारख्या क्लोन टी सेल बनवते, बरोबर आहे ना. क्लोन टी सेल, त्याच्यामध्ये मग पहिली असते हेल्पर टी सेल, बरोबर आहे, दुसरी असते किलर टी सेल, तिसरी असते सायटोटॉक्सिक टी सेल, आहे ना. सायटोटॉक्सिक किंवा तिला सॉरी तिसरी जी असते ना, सायटोटॉक्सिक नाही बाळांनो, तिसरी जी असते ती ही असते सप्रेसर असते, सप्रेसर. ओके, सप्रेसर टी सेल असते. आणि चौथी जी असते बाळांनो, दॅट इज मेमरी टी सेल, आहे ना. सो या सेल्स बनवल्या गेल्या. कधी बनवल्या गेल्या? जेव्हा एखादा अँटीजन अटॅक करतो तेव्हा. सो सेल्स बनवतात, म्हणून या इम्युनिटीला म्हटलं जातं सेल मेडिएटेड इम्युन सिस्टीम. ओके, हिलाच दुसरं नाव आहे सेल्युलर इम्युनिटी. सेल्युलर इम्युनिटी. सो करेक्ट ऑप्शन काय असणार आहे बाळांनो आपल्यासाठी? बी ऑप्शन. मोनोसाइट्स नाही येणार. मोनोसाइट ही सगळ्यात मोठी WBC आहे. एम फॉर मोठी, लक्षात ठेवा, मोठी WBC आहे आणि ती मॅक्रोफाजेस बनवते. एम फॉर मोनोसाइट्स, एम फॉर मॅक्रोफाजेस, एम फॉर मायक्रोग्लायल सेल, ज्या आपल्याला ब्रेन मध्ये न्यूरोग्लायल सेल शिकलोय ना आपण त्या, बरोबर. ओके, सो ब्रेन मॅक्रोफाज म्हणून त्याला ओळखलं जातं. कशाला? मायक्रोग्लायल सेल्सला. त्याच्यानंतर नॅचरल किलर सेल नाही येणार बाळांनो. क्लिअर एव्हरीवन? गुड. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोण फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायो फर्टिलायझर आहे? व्यवस्थितपणे हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. चॅप्टर नंबर 11 मधला हा क्वेश्चन आहे. ओके, याची ट्रिक पण मी भरपूर वेळेस तुम्हाला सांगितली आहे, पण परत एकदा सांगणार आहे, डोंट वरी. पण याला सॉल्व्ह तर करा पहिले अगोदर, बघूया तुम्हाला जमतंय का. झालं? जमलंय?
ओके, एकदम सिंपल ट्रिक आहे बाळांनो. फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायो फर्टिलायझरची ट्रिक आहे एम बाप. ओके, काय लक्षात ठेवायचं, एम बाप. एम म्हणजे मायक्रोकॉकस, ओके, जो इथे दिलेला नाहीये. बी म्हणजे बॅसिलस पॉलिमिक्सा, तो पण इथे दिलेला नाहीये. ए म्हणजे बाळांनो ॲनाबिना, ओके, तो पण इथं दिलेला नाहीये. परत ए म्हणजे ॲस्परजिलस, ओके, जो इथे दिला आहे का, नाही दिलेला आहे. आणि पी म्हणजे सुडोमोनास स्ट्रायटा, जो इथे दिलेला आहे. ओके, राईट. त्याच्यानंतर बेजेरेंकिया बाळांनो येणार नाही. ऑसल्टरिया हा थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितला सायनोबॅक्टेरियामध्ये येतो. ओके, सायनोबॅक्टेरिया बायोफर्टिलायझरमध्ये येतो, तो येणार नाहीये. बरोबर आहे. त्याच्यानंतर क्लॅप्शियाला हा सुद्धा बाळांनो काय म्हणूया आपण, फ्री लिव्हिंग काय म्हणूया आपण, हे आहेत फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर्स आहेत. ओके, सिम्बायोटिक आणि फ्री लिव्हिंग अशी दोन पडतात. ओके, सो सिम्बायोटिक मध्ये जी ट्रिक आहे सिम्बायोटिक, ओके, मी परत एकदा सांगतो, सिम्बायोटिक, ओके, जे असं त्याची ट्रिक आहे फार. ओके, फार ही ट्रिक आहे. ओके, फ्रँकिया, ओके, त्याच्यानंतर फ्रँकिया, त्याच्यानंतर ॲनाबिना आणि रायझोबियम हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. आणि फ्री लिव्हिंग मध्ये जे आहेत बाळांनो, फ्री लिव्हिंग, ओके, ज्याला आपण नॉन सिम्बायोटिक म्हणतो, नॉन सिम्बायोटिक म्हणतो, याची जी ट्रिक आहे बाळांनो ती काय ट्रिक आहे, के बी सी ना, हे लक्षात ठेवा. क्लेप्शियाला, बेजेरेंकिया, क्लॉस्ट्रिडियम, नॉस्टॉक आणि अझोटोबॅक्टर ही ट्रिक आहे. आय होप यू आर क्लिअर विथ दिस. सगळ्यांना क्लिअर झालंय नक्की बाळांनो. इथे एक छोटीशी मिस्टेक अशी आहे की इथे मी ॲनाबिना बोललो, आय थिंक वाटतं ॲनाबिना नाही येते, इट इज ॲग्रोबॅक्टेरियम. इट इज व्हॉट, ॲग्रोबॅक्टेरियम. ओके, सो ॲग्रोबॅक्टेरियम आणि ॲस्परजिलस. क्लिअर आहे. इथे जो ए आहे दिस इज ॲनाबिना आणि इथे जो ए आहे हा अझोटोबॅक्टर आहे. आय होप क्लिअर, आता क्लिअर झालंय व्यवस्थितपणे. ओके, ग्रेट. नक्की कन्फर्म, यस नो. चलो पुढे जाऊया. रेडी, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला या ठिकाणी अशा टाईपचं आयसोलेशन फाइंड आउट करायचं की ज्याच्यामध्ये जे मेंबर्स आहेत दोन पॉप्युलेशन मधले त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या स्ट्रक्चर्समध्ये डिफरन्सेस आहेत. ओके, सो अशा टाईपचं जे आयसोलेशन असतं त्याला कोणतं आयसोलेशन म्हटलं जातं, याला मेकॅनिकल आयसोलेशन म्हटलं जातं. इथॉलॉजिकल आयसोलेशन हे मेटिंग बिहेवियर वेगळं असलं की त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. ओके, सो इथं बिहेवियर हा शब्द लक्षात ठेवा. जिओग्राफिकल आयसोलेशन हे जिओग्राफीमुळे होतं, म्हणजे माउंटन्स, रिव्हर्स, त्याच्यानंतर ओशन, सी आहे ना, हे फॉरेस्ट यांच्यामुळे जे आयसोलेशन होतं पॉप्युलेशनमध्ये त्याला जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणतात. टेम्पोरल आयसोलेशनला बाळांनो दुसरं नाव आहे सीझनल आयसोलेशन. सो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आपल्यामध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी, आपल्यामध्ये म्हणजे जनरली जे ॲनिमल्समध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी अटेंड करायचा इंटरव्हल वेगवेगळा असतो, त्यांच्यामध्ये टेम्पोरल आयसोलेशन बघायला मिळतं. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. बेअर रॉक म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असा दगड की जो लाईफलेस आहे, टाकला दगड असं म्हणा तुम्ही, त्याच्यावरती लाईफ नाहीये. ओके, सो बेअर रॉक हे कसलं एक्झाम्पल आहे, कसलं एक्झाम्पल आहे बाळांनो बेअर रॉक. ओके, सो बेअर रॉक हे तुम्हाला विचारलंय कसलं एक्झाम्पल, बेअर रॉकचं नाही द्यायचं तुम्हाला. सो बेअर रॉकसाठी पायनियर ऑर्गॅनिझम कोण असतो, तर नेहमी लक्षात ठेवा हे जे तुम्हाला विचारले ना हे झेरारच्या सक्सेशन्स बद्दल विचारलेलं आहे. सो झेरार सक्सेशन मध्ये जनरली काय असतं, हा दगड असतो, बरोबर आहे, याला आपण बेअर रॉक म्हणूया. आणि हे लायकेन्स जे असतात ते ऍसिड बनवतात आणि या ऍसिडमुळे हा जो बेअर रॉक आहे बाळांनो याचं वेदरिंग होतं, तुकडे तुकडे होतील आणि याच्यापासून माती बनेल बाळांनो. काय बनेल, माती. आणि जेव्हा परत परत ऍसिड आहे ना, ऍसिड सिक्रेट झाल्यामुळे परत काय होईल बाळांनो, माती बनेल. काय बनेल, मातीचे कण बनतील आणि या मातीच्या कणावरती ब्रायोफाइट्स ग्रो होतील आहे ना, मॉसेस ब्रायोफाइट्स ग्रो म्हणजे सेकंड मेंबर ग्रो होईल. पहिला लायकेन असतो, दुसरा ब्रायोफाइट्स मग छोटी छोटी झाडं, मग मोठी मोठी झाडं आणि फायनली फॉरेस्ट. क्लिअर आहे. सो लायकेन हा सगळ्यात पहिला मेंबर आहे. ओके, 2 नंबरचा ब्रायोफाइट किंवा मॉसेस आहे हे पण लक्षात ठेवा, त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर लायकेन आहे. ओके, 2 नंबरचा मॉसेस आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द एनालॉजी. तुम्हाला एनालॉजी कंप्लीट करायची आहे. सेल वॉल इज फ्रीली परमिएबल, सो प्लाझ्मा मेम्ब्रेन इज असं तुम्हाला विचारलंय. ओके, सो प्लाझ्मा हे हा क्वेश्चन जो आहे हा रूट मधला क्वेश्चन आहे, व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. ग्रेट, व्हेरी गुड. जमतायत ना क्वेश्चन्स, फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सेल वॉल ही फ्रीली परमिएबल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन हा सिलेक्टिव्हली परमिएबल असतो. बरोबर आहे, मोस्ट ऑफ जणांनी उत्तर हे एकदम करेक्ट दिलेलं आहे. डी इज द करेक्ट चॉईस, सिलेक्टिव्हली परमिएबल, ऍब्सोल्युटली करेक्ट. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन.
हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस आर ऍब्झॉर्ब बाय. क्लास 11 एक्सक्रिशन ऑस्मोरेग्युलेशन मधला क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करा व्यवस्थित. हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस आर ऍब्झॉर्ब बाय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. बाळांनो, जे सबस्टन्सेस बॉडीला गरजेचे असतात, इम्पॉर्टंट असतात, हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस ज्यांना म्हटलं जातं, त्यांना बॉडी एनर्जी खर्च करून म्हणजे एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी करून ऍब्झॉर्ब करून घेते, म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टरने ऍब्झॉर्ब करते. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जे सबस्टन्सेस थोडे लो थ्रेशोल्ड वाले असतात त्यांना पॅसिव्ह ट्रान्सपोर्टने ऍब्झॉर्ब केलं जातं. एक्सक्रिशन ऑस्मोरेग्युलेशन मधला क्वेश्चन आहे. सो तुम्हाला कधी कधी हे पण विचारलं जाऊ शकतं की हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस कुठले आहेत आणि लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस कुठले आहेत, हे तुम्हाला मी सांगतो. पेज नंबर 183 क्लास 11 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस हे तुमचं ग्लुकोज, अमिनो ॲसिड, कॅल्शियम, पोटॅशियम, त्याच्यानंतर सोडियम आणि क्लोराईड हे ॲक्टिव्हली ॲब्झॉर्ब होतात. आणि लो थ्रेशोल्ड वाले जे आहे ते वॉटर, सल्फेट आणि नायट्रेट लक्षात ठेवा. ओके, सो वॉटर, सल्फेट्स, ओके, आणि नायट्रेट्स हे तुम्ही जर लक्षात ठेवलं तर हे तुमचे लो थ्रेशोल्ड वाले आहे. नायट्रेट एकदा कन्फर्म करून घ्या. ओके, पण मी थिअरॉटिकली तुम्हाला सांगू शकतो नायट्रेट, सल्फेट्स आणि वॉटर हे लो थ्रेशोल्ड वाले आहे. ऍक्टिव्ह वाले कोण आहे? ग्लुकोज आहे, अमिनो ॲसिड्स आहे आणि सोडियम, क्लोराईड हे जे आहेत बाळांनो हे हाय थ्रेशोल्ड वाले. नेक्स्ट क्वेश्चन. सो तुम्हाला डाऊन सिंड्रोम ज्या व्यक्तीला झालाय त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्व करायच्या. चॅप्टर नंबर 3 डाऊन सिंड्रोम, ज्याला आपण 21st ट्रायसोमी म्हणतो आहे ना. 21st क्रोमोझोमची जी पेअर असते तिथे पेअरच्या ऐवजी एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असतो, बरोबर आहे. सो काय काय त्याच्यामध्ये बघायला मिळतं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी विचारलेले आहे. बघा, आयलिड्स विथ इंटरनल एपिकॅन्थल फोल्ड, बरोबर आहे ना. सो त्याचा जो एपिकॅन्थल फोल्ड आहे आपल्याला बघायला मिळतो, दिलेला आहे. फ्लॅट राउंडेड नोज आहे ना, विथ प्रोट्रुडिंग टंग, त्याची जीभ ही बाहेर आलेली असते आहे ना. फ्लॅट नाक असतं, बरोबर आहे. सिमियन क्रीज, यस, सिमियन क्रीज हा काय प्रकार असतो तर आतल्या बाजूला जो टाळू आहे त्याला त्या ठिकाणी आर्च असते आहे ना. आर्च असल्यामुळे होतं काय की त्याला आपण पॅलेट इज आर्च असं म्हणतो. आणि हे सिमियन क्रीज काय प्रकार आहे तर सिमियन क्रीज म्हणजे हाताला ज्या रेषा आहेत ना बाळांनो, या रेषा नसतात किंवा एक सिंगल रेष असते है ना, ज्याला आपण सिमियन क्रीज म्हणतो, ज्याला आपण फ्लॅट हँड असं सुद्धा म्हणू शकतो. क्लिअर आहे. सो हे सगळेच्या सगळे सिम्पटम्स मॅच करतायत म्हणून याला बाळांनो ऑल ऑफ द अबो असं आपण देऊ शकतो. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ग्रेट. इथे एक डायग्राम दिलेली आहे तुम्हाला सगळ्यांना, भूत्याबाबाची डायग्राम दिली आहे. आणि या डायग्राम मध्ये तुम्हाला हे दोन जे काय म्हणूया आपण स्पॉट आहेत, लोकेशन्स आहेत जिथे आपण पल्स मेजर करू शकतो, ते तुम्हाला दोघंही विचारलेले आहेत. चला फाइंड आउट करा काय आहे ते. व्हॉट इज दिस? कुठले कुठले स्पॉट आहेत बाळांनो हे सगळेच करून ठेवा. इथे मी तुम्हाला दोन विचारले जे आहेत ते वेगळे आहेत, पण तुम्ही हे सगळेच करून ठेवा. ओके, सापडलंय उत्तर काय आहे? एकदम बरोबर. सो हा जो आहे बाळांनो हा तुम्हाला वाटत नाही आपल्या टेम्पोरल बोनच्या शेजारी. ओके, सो इथे जो स्पॉट असतो याला टेम्पोरल म्हटलं जातं. सो दिस इज टेम्पोरल. इथे जो आहे तो कॅरोटिड आहे, इथे पण तुम्ही मोजू शकता कॅरोटिड. इथे असतो त्याला फेशियल म्हटलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही पुढे आले इथे जर बघितलं दिस इज ब्रॅकियल, इथे पुढे आलं तर दिस इज रेडियल. इथे डॉक्टर आपले पल्स मोजतात, बरोबर आहे ना. हां, रेडियल आहे. इथे तुम्ही जर बघितलं तर दिस इज फिमोरल, फिमर बोनच्या शेजारी आहे. ओके, त्याच्यानंतर गुडघ्याच्या मागच्या बाजूला पॉप्लिटियल असतं, खालच्या बाजूला पोस्टेरियर टिबियल, इकडे डॉर्सॅलिस पेडिस आहे. सो करेक्ट ऑप्शन कोणता पाहिजे? टेम्पोरल आणि रेडियल. फोर्थ ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे. जमतंय. बाकीचे पण स्पॉट्स नीट करून जा. हे पल्स वाले स्पॉट आहे, तुम्ही इथे पल्स मोजू शकता कारण की इथं या पर्टिक्युलर स्पॉट मध्ये ज्या आर्टरीज आहेत त्या सुपरफिशियल आहेत. अदरवाईज आर्टरीज या डीपली सिच्युएटेड असतात आणि या पर्टिक्युलर स्पॉटला आर्टरी थोड्या वरती आल्यामुळे आपण तिथे पल्स मेजर करू शकतो. पल्स हे मोजण्यासाठी आर्टरी लागतात, व्हेन्स नाही, आर्टरी लागतात. ओके, हां, पल्स म्हणजे प्रेशर वेव्ह असते. नेक्स्ट. इंडस्ट्रियल मेलॅनिझम प्रोव्हाइड्स एव्हिडन्स फॉर नॅचरल सिलेक्शन. दिस कन्सेप्ट वॉज स्टडीड ऑन है ना. इंडस्ट्रियल मेलॅनिझमचा कन्सेप्ट याच्यापैकी कोणावरती स्टडी केला होता बाळांनो? राणा टायग्रिना चुकीचं आहे. अपिस डॉर्सटा ही तुमची हनीबीची व्हरायटी आहे.
बॉम्बेक्स मोराय हा तुमचा सिल्क वर्म आहे आणि बिस्टन बेटुलारिया आहे ना, याला आपण लाईट कलर्ड पिपर्ड मॉथ म्हणतो. आणि याचा एक अजून दुसरा काय म्हणूया आपण मेंबर होता ज्याला आपण बिस्टन कार्बोनेरिया असं म्हणतो, बरोबर आहे ना. कार्बोनेरिया हा बाळांनो डार्क कलर होता. कार्बन वरून लक्षात ठेवायचं, कार्बन डार्क कलरचा असतो, काळा असतो, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं. सो दिस इज डार्क कलर्ड, ओके, अँड दिस इज लाईट कलर्ड. हे दोन जे आहेत बाळांनो यांना पेपर्ड मॉथ असं म्हटलं जातं. आणि ह्या कन्सेप्टला इंडस्ट्रियल मेलॅनिझम म्हणतात. ग्रेट ब्रिटनमध्ये बिफोर आणि आफ्टर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हे स्टडी केलं होतं. केटलवेल नावाचा शास्त्रज्ञ होता. टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाहीये पण आपल्याला माहिती पाहिजे, इट इज केटलवेल. ओके, नेक्स्ट एकदम सोपा क्वेश्चन आहे, याला जास्त अजिबात काही विचार करायची गरज नाहीये, सहज जमण्यासारखा एकदम छोटा भीम टाइप क्वेश्चन आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. सो फाईन स्पेसेस मध्ये स्मॉल सॉइल पार्टिकलच्या जे वॉटर प्रेझेंट असतं त्याला कोणतं वॉटर म्हणतात बाळांनो? एकदम बरोबर, त्याला कॅपिलरी वॉटर म्हणतात. आणि हे प्लांटला लगेच अवेलेबल असतं. ग्रॅव्हिटीमुळे जे पाणी खाली जातं वॉटर टेबलकडे त्याला ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणतात, आहे ना. जे वॉटर सॉइल पार्टिकल्सने आहे ना ॲडझॉर्ब करून ठेवलेलं असतं, आहे ना, पकडून ठेवलेलं, होल्ड करून ठेवलेलं असतं, त्याला हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणतात. केमिकल वॉटर, केमिकल युक्त वॉटर. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. इनकरेक्ट पेअर ओळखायची, तुम्हाला चुकीची पेअर ओळखायची. ओके, हा मस्त क्वेश्चन आहे हा, बघा जरा एकदा व्यवस्थित, जमतोय का तुम्हाला? चुकीची पेअर ओळखायची. 3 ऑप्शन बरोबर आहे, 1 ऑप्शन चुकीचं आहे. येस, जमलाय नक्की. बघा, माल्टोज माल्ट शुगर बरोबर आहे ना. माल्टोजला तोडलं की 2 ग्लुकोज बनतात, ही पेअर बरोबर आहे. ओके, त्याच्यामुळे हा ऑप्शन तर काही येणार नाही आपल्यासाठी. बरं, सेकंड लॅक्टोज म्हणजे मिल्क शुगर, एकदम बरोबर. त्याला तोडलं की ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज बनतं, म्हणजे हा पण ऑप्शन आपल्यासाठी येणार नाही, हा पण बरोबर आहे. थर्ड सुक्रोज, सुक्रोज म्हणजे केन शुगर, एकदम बरोबर. त्याला तोडलं की ग्लुकोज आणि फ्रुक्टोज बनतं, हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे, येणार नाही आपल्यासाठी. फोर्थ फ्रुक्टोज, फ्रुक्टोज ही फ्रूट शुगर आहे. बरं, इथपर्यंत ठीक आहे. ऑन हायड्रोलायसिस इट प्रोड्यूस ग्लुकोज आणि लॅक्टोज, नाही बाळांनो. फ्रुक्टोज ही मोनोशॅकराइड आहे. ओके, मोनोशॅकराइडला तुम्ही हायड्रोलाइज नाही करू शकत, त्याच्यामुळे हे ग्लुकोज आणि लॅक्टोज जे दिले ते चुकीचं दिलेलं आहे, त्याला तुम्ही हायड्रोलाइज नाही करू शकत, त्याच्यामुळे हे आपल्यासाठी बरोबर ऑप्शन आहे. क्लिअर? इनकरेक्ट पेअर 4 नंबरची आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, प्रोसेस ऑफ सेपरेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ एक्सप्रेस्ड प्रोटीन बिफोर मार्केटिंग, कोणती स्टेप आहे बाळांनो किंवा कोणती प्रोसेसिंग आहे? माहिती तुम्हाला हा कोणत्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे? ओळखला तुम्ही? चॅप्टर नंबर 12 मधला क्वेश्चन आहे, बायोटेक्नॉलॉजी मधला क्वेश्चन आहे. चला सॉल्व्ह करा फटाफट. मी तुम्हाला पेज नंबर पण सांगतो, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. 279 पेज नंबर जो आहे त्याच्यामध्ये एक स्टेप आहे बघा, एक्सप्रेशन ऑफ द जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रॉडक्ट. हां, त्याच्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. फायनली द डिझायर्ड प्रॉडक्ट इज सेपरेटेड अँड प्युरिफाईड थ्रू डाऊन स्ट्रीम प्रोसेस युझिंग सुटेबल बायोरिएक्टर. सो डाऊन स्ट्रीम प्रोसेसिंग हे करेक्ट आन्सर आहे बाळांनो. ओके, हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस आलेला आहे, तुम्ही याला एकदम व्यवस्थितपणे करून ठेवा. सेपरेशन आणि प्युरिफिकेशनसाठी ही स्टेप त्या ठिकाणी फायनली डिझायर्ड प्रॉडक्टसाठी यूज केली जाते बाय युझिंग सुटेबल बायोरिएक्टर, आहे ना. सुटेबल बायोरिएक्टर पण वापरला जातो. नेक्स्ट, नॉन मोटाईल स्पर्मॅटिड्स हे जर तुम्हाला मोटाईल स्पर्मॅटोझोआमध्ये कन्वर्ट करायचे असतील तर यासाठी कुठली प्रोसेस आहे जी जनरली फॉलो केली जाते? तुम्हाला नॉन मोटाईल स्पर्मॅटिड्स कळतात ना, हे अशा पद्धतीने असतात बघा. ओके, हे असे दिलेले आहेत तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये. ओके, सो दीज आर नॉन मोटाईल, आहे ना. नॉन मोटाईल, नॉन एनर्जेटिक हे स्पर्मॅटिड्स आहेत बाळांनो. दीज आर व्हॉट? स्पर्मॅटिड्स, बरोबर आहे ना, राईट. हां, मग यांना आपण काय करतो, यांना कन्वर्ट करतो कशामध्ये? स्पर्मॅटोझोआमध्ये. ओके, स्पर्मॅटोझोआमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे यांना आपण इलॉंगेट करतो, बरोबर आहे ना, अशा पद्धतीने स्पर्म बनवतो, बरोबर आहे ना, राईट. सो ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला काय म्हटलं जातं बाळांनो? या प्रोसेसला काय म्हटलं जातं रे? राईट, टेल मी फटाफट. याला काय म्हटलं जातं? एकदम बरोबर, याला म्हटलं जातं स्पर्मियोजेनेसिस. हा जो फोर्थ ऑप्शन दिसतोय तुम्हाला,
दिस इज द करेक्ट चॉईस. स्पोरोजेनेसिस येणार नाही बाळांनो, स्पोर्स नाही बनत आपल्यामध्ये. ओके, स्पोर्स हे कुठे आहेत? प्लांटमध्ये. मायक्रोस्पोर्स आहे ना, बोलनग्रेन ज्याला म्हणतो आपण, त्यांचं फॉर्मेशन म्हणजे स्पोरोजेनेसिस. oogenesis हे फिमेलमध्ये होतं, फॉर्मेशन ऑफ ओव्हा. ओव्हा म्हणजे एग. ओके, आणि स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्म. ही जी पूर्ण प्रोसेस आहे याला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतात. त्याचा एक छोटासा पार्ट हा त्या ठिकाणी स्पर्मिओजेनेसिस असतो. क्लिअर आहे? फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. What will be the chromosome number in the endosperm if there are 12 chromosomes in the megaspore mother cell of an angiosperm? बरं, चला फाइंड आउट करा, बघूया आपण तुम्हाला जमतंय का. सो बाळांनो, मेगास्पोर मदर सेल सगळ्यात पहिले तुम्हाला आहे ना हिचं प्लॉइडी माहिती पाहिजे. MMC लिहूया आपण तिला शॉर्ट मध्ये. MMC म्हणजे मेगास्पोर मदर सेल. ही आहे ना बाळांनो डिप्लॉइड असते. काय असते? डिप्लॉइड. आता ही जी मेगास्पोर मदर सेल आहे ना बाळांनो, तुम्हाला काय सांगितलं की त्याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? 12 क्रोमोझोम्स आहे, बरोबर आहे. सो आपण काय करूया, 2n = 12 आहे, बरोबर. सो n = काय राहील? 12/2 म्हणजे किती रे? 6. ओके, सो हॅप्लॉइड नंबर किती आलाय? 6 आलाय, बरोबर आहे. हॅप्लॉइड नंबर 6 आलाय. तुम्हाला काय विचारलंय? एंडोस्पर्म मध्ये विचारलंय. सो तुम्हाला माहिती पाहिजे ना एंडोस्पर्मचं नेचर कसं आहे. सो एंडोस्पर्म कसा असतो बाळांनो? एंडोस्पर्म हा ट्रिप्लॉइड असतो. कसा असतो? ट्रिप्लॉइड म्हणजे 3n असतो, बरोबर आहे. सो 3 × n ची व्हॅल्यू टाकायची 6, तुमचा आन्सर येतं 18. ओके, सो एंडोस्पर्म मध्ये 18 क्रोमोझोम्स असतील. दिलंय का? ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेला आहे. क्लिअर? सो अशा पद्धतीने तुम्ही कशासाठी पण कॅल्क्युलेट करू शकता. चला मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मला सांगा इंटेग्युमेंट्स मध्ये किती राहतील? इंटेग्युमेंट्स मध्ये किती राहतील बघूया आपण, कोणाला जमतंय. ओके, इंटेग्युमेंट्स मध्ये किती राहील? आता इंटेग्युमेंट्स मध्ये किती राहणार हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला इंटेग्युमेंटची प्लॉइडी लेवल माहिती पाहिजे. मी सोपं करून देतो. इंटेग्युमेंटची प्लॉइडी लेवल ही 2n आहे. चला कॅल्क्युलेट करा. आता तर सोपं झालं ना, बरोबर. ज्या मुलांनी 12 आन्सर दिलेला आहे तुम्ही एकदम बरोबर आहात. 2 × 6 दॅट इज 12. सो 12 इज द करेक्ट चॉईस फॉर इंटेग्युमेंट्स. एंडोस्पर्म आपलं कॅल्क्युलेट करून झालेलं आहे 18. नेक्स्ट क्वेश्चन. sympathetic ganglia present in the ANS. ओके, सो नंबर ऑफ पेअर्स किती असतात? ओके, नंबर ऑफ पेअर्स. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मधला क्वेश्चन आहे. व्यवस्थितपणे सॉल्व करा, बघूया तुम्हाला जमतोय का. सिम्पॅथॅटिक गँग्लिया. ओके, सो किती पेअर्स प्रेझेंट असतात सिम्पॅथॅटिक गँग्लियामध्ये? चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मधला क्वेश्चन आहे. व्यवस्थितपणे सॉल्व करा. मी तुम्हाला त्याचं वाटलं असतं पेज नंबर पण सांगून देतो. याचं पेज नंबर आहे 199. ओके, सो 22 पेअर्स ऑफ सिम्पॅथॅटिक गँग्लिया आर प्रेझेंट इन द सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ऑफ ANS. ओके, ANS म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. क्लिअर? पाठ करून ठेवा, व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द रायपनिंग हॉर्मोन अमंग द फॉलोइंग. 4 हॉर्मोन्स दिले, याच्यातला रायपनिंग हॉर्मोन कोणता आहे? पिकवणारा हॉर्मोन. ऍक्च्युली इथं फ्रूट रायपनिंग असं द्यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, हरकत नाही. रायपनिंग वरून लगेच कळतं आपल्याला. कोणतं हॉर्मोन आहे? GA2 आहे का? नाही बाळांनो, तो जिब्रेलिक ऍसिड आहे. आबा म्हणजे ऍब्सिसिक ऍसिड, तो ऍक्च्युली काय म्हणूया इनहिबिटर आहे. ऑक्सिजन नाही येणार बाळांनो. करेक्ट आन्सर इज इथायलिन. मला तुम्हाला सगळ्यांना एक अजून प्रश्न विचारायचा आहे की इथायलिन हा एक गॅसियस हॉर्मोन आहे, बरोबर आहे. या गॅसियस हॉर्मोनला प्रोड्यूस करण्यासाठी कुठला सबस्टन्स वापरला जातो? ओके, कुठला सबस्टन्स? सोर्स ऑफ इथायलिन कोण आहे? कोण सांगताय बघूया आपण. चॅट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता मला की इथायलिनला प्रोड्यूस करण्यासाठी कुठला सबस्टन्स यूज केला जातो. त्या सबस्टन्सचं नाव पाहिजे बाळांनो आपल्याला. काय नाव आहे त्या सबस्टन्सचं? एकदम बरोबर, त्या सबस्टन्सचं नाव आहे इथिपॉन. ओके, काय नाव आहे? इथिपॉन. आणि मला कोण सांगेल या इथिपॉनचं केमिकल नेम किंवा केमिकल नेचर काय आहे? सांगा फटाफट, बघूया आपण कोणाला जमतंय. व्हेरी गुड. इथीवरून लक्षात ठेवायचं इथाइल. ओके, सो इट इज 2-chloro-2-ethyl फॉस्फोरिक ऍसिड. ओके, हे त्याचं केमिकल नेचर आहे. ओके, सो इथिफॉन तुम्हाला कुठे दिलेला आहे? चॅप्टर नंबर 7 मध्ये एक बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये तुम्हाला हा सापडून जाईल, पेज नंबर 141. ओके, या इथिफॉनला अजून एक नाव आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? इथरेट नाव आहे त्याला. काय नाव आहे? इथरेट. ओके, हे नाव पण लक्षात ठेवा. आणि त्याचं केमिकल नेचर मी तुम्हाला काय सांगितलं? 2-chloro-ethyl फॉस्फोरिक ऍसिड. 2-chloro-ethyl फॉस्फोरिक ऍसिड. 2-chloro-ethyl फॉस्फोरिक ऍसिड. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. पाण्यात डिझॉल्व केलं की तो गॅस रिलीज होतो. नेक्स्ट क्वेश्चन. पेअरिंग ऑफ प्रायमर्स टू ssDNA सेगमेंट ड्युरिंग PCR टेक्निक. बोला, जर तुम्ही प्रायमर घेतला आणि तो सिंगल स्टँडर्ड DNAच्या सेगमेंटला जोडला
PCR मध्ये त्या टेक्निकला काय म्हटलं जातं, त्या स्टेपला काय म्हटलं जातं, असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. आपण त्यासाठी PCR समजून घेणं गरजेचं आहे. PCR मध्ये बघा हा सगळ्यात पहिले DNA असतो. सगळ्यात पहिले या DNAची पहिली स्टेप म्हणजे हीट डिनॅच्युरेशन केलं जातं. इथे दिलेली का बघा, ही पहिली स्टेप असते. या स्टेपला टेम्परेचर असतं 90 डिग्री सेल्सिअस. यामध्ये होतं काय, DNAचे हे जे 2 स्ट्रँड हे एकमेकांपासून वेगवेगळे होतात. ओके, सेपरेट होतात. सेपरेट झाल्यानंतर आपण 2 नंबरची स्टेप फॉलो करतो. त्या 2 नंबरच्या स्टेपमध्ये ज्याला म्हटलं जातं ॲनेलिंग. ओके, याच्यात काय केलं जातं माहिती, ही 2 नंबरची स्टेप आहे. याच्यात आपण टेम्परेचर कमी करतो म्हणजे 40ला घेऊन येतो आणि या स्टेपमध्ये बाळांनो हे जे सेपरेट झालेले DNA आहे यांना आपण एक प्रायमर जोडतो. काय जोडतो, प्रायमर, अशा पद्धतीने. ओके, सो याला फॉरवर्ड प्रायमर म्हणतात आणि याला बॅकवर्ड प्रायमर म्हणतात. ही झाली 2 नंबर स्टेप. याला जोडलं म्हणून याला ॲनेलिंग म्हणतात. हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे, बरोबर आहे. याच्यानंतर जी 3 नंबरची स्टेप असते त्यामध्ये आपण काय करतो, तर यामध्ये हे जे प्रायमर यांना एक्सटेंड करतो है ना, याला म्हटलं जातं प्रायमर एक्सटेन्शन. ही 3 नंबरची स्टेप आहे आणि यामध्ये परत आपल्याला थोडंसं टेम्परेचर वाढवावं लागतं, दॅट इज 70 डिग्री सेल्सिअस. सो तुम्ही टेम्परेचर लक्षात ठेवा. पहिल्या याला 90 आहे, दुसऱ्या याला 40 आहे, तिसऱ्या याला 70 आहे. फर्स्ट डिनॅच्युरेशन, सेकंड ॲनेलिंग, थर्ड प्रायमर एक्सटेन्शन. असं साधारणपणे एक सायकल व्हायला 3 ते 5 मिनिटं लागतात. 20 ते 30 सायकल आपण पुन्हा रिपीट करतो. याच्याने होतं असं की सिंगल जो DNA आहे किंवा जीन आहे त्याचं ॲम्प्लिफिकेशन होतं, म्हणून याला जीन ॲम्प्लिफिकेशन सुद्धा म्हटलं जातं. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ ओव्हरीज. ओव्हरीजचं मेन फंक्शन काय आहे बाळांनो, ओव्हरीजचं मेन फंक्शन दिलेत का तुम्हाला इथे फंक्शन्स? येस दिलेले आहेत. मेन फंक्शन काय आहे, व्हॉट इज द मेन फंक्शन? What is the main function of ovaries? What is the main function of ovaries? Yes, absolutely correct बाळांनो. हॉर्मोन्स प्रोड्यूस करणं हे त्याचं मेन फंक्शन आहे. कोणी सांगेल का मला ओव्हरी किती हॉर्मोन प्रोड्यूस करते? ओव्हरी बाळांनो त्या ठिकाणी 5 हॉर्मोन प्रोड्यूस करते. जसं मी तुम्हाला भरपूर वेळेस शिकवलेलं आहे, जसं आपण फोन पे यूज करतो है ना, राईट, तसं ओव्हरी विचारलं तुम्हाला की तुम्ही लक्षात ठेवायचं एअर पे. ओके, फोन पे, एअर पे. ओके, एअर पे लक्षात राहील हो ना. ए म्हणजे ॲक्टिव्हिन, आय म्हणजे इनहिबिन, आर म्हणजे रिलॅक्सिन, पी म्हणजे प्रोजेस्टेरॉन, ई म्हणजे इस्ट्रोजन. ॲक्टिव्हिन, इनहिबिन, त्याच्यानंतर रिलॅक्सिन, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, हे 5 हॉर्मोन ओव्हरी प्रोड्यूस करते. त्याच्यानंतर ओव्ह्यूम प्रोड्यूस करते का? येस ॲब्सोल्युटली, ओव्हम सुद्धा प्रोड्यूस करते, एग प्रोड्यूस करते बरोबर मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला. ओके, ज्याला आपण ओव्हुलेटरी फेज असं म्हणतो. हे दोघं पण फंक्शन मॅच करते. डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस ट्यूबल नाही बाळांनो, हे प्रोलॅक्टिनचं फंक्शन आहे, चुकीचं आहे. त्याच्यामुळे जो डी ऑप्शन आहे बोथ ए अँड बी हा तुमच्यासाठी करेक्ट असेल. ओके, सो दिस इज द करेक्ट चॉईस. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला इलेक्ट्रिकल सिनॅप्सच्या बाबतीत कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे असं विचारलेलं आहे. विच स्टेटमेंट इज ट्रू अबाउट इलेक्ट्रिकल सिनॅप्स? बोला फटाफट. विच स्टेटमेंट इज ट्रू अबाउट इलेक्ट्रिकल सिनॅप्स? तुम्हाला सिनॅप्स कळतो ना, बघा 2 टाईपचे सिनॅप्स असतात. एक इलेक्ट्रिकल सिनॅप्स असतो बाळांनो आणि एक केमिकल सिनॅप्स असतो. ओके, दोघांमध्ये फरक असा आहे. ओके, इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये 2 जे न्यूरॉन असतात त्यांच्यामध्ये जे अंतर असतं ते फारच कमी असतं, एकदमच जवळ असतं. ते साधारणपणे आय थिंक 3.4 नॅनोमीटर इतकं असतं, बरोबर आहे, फारच कमी असतं. आणि या केसमध्ये जो केमिकल सिनॅप्स असतो त्याच्यामध्ये जे अंतर असतं ते 20 to 40 नॅनोमीटर इतकं असतं, म्हणजे गॅप वाढलाय, बरोबर आहे. इलेक्ट्रिकल सिनॅप्स जे असतात बाळांनो नेहमी लक्षात ठेवा हे बाय डिरेक्शनल असू शकतात, म्हणजे इकडून पण मेसेज जाऊ शकतो, इकडून पण जाऊ शकतो. केमिकल सिनॅप्स हे ऑलवेज युनिडिरेक्शनल असतात. इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये हे दोघं जवळ असल्यामुळे आणि त्या ठिकाणी इम्पल्सेस जे आहे ते फास्ट कंडक्ट होतात. केमिकल सिनॅप्समध्ये थोडेसे स्लो कंडक्ट होतात. याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समीटर इन्व्हॉल्ड आहे, याच्यामध्ये नाही आहे. ओके, सो हे काही बेसिक डिफरन्सेस मी तुम्हाला सांगितले. आपण बघूया की तुम्हाला काय विचारलं, ट्रू विचारलंय ना. सो देअर इज अ नॅरो गॅप बिटवीन नेबरिंग न्यूरॉन. हे एकदम बरोबर स्टेटमेंट वाटते मला, हेच उत्तर वाटतंय. सेकंड, सिनॅप्टिक गॅप म्हणजे हा जो मधला गॅप आहे इज लार्जर दॅन केमिकल सिनॅप्स. नाही बाळांनो, हे चुकीचं आहे ना. लार्जर कसं करेल, केमिकल सिनॅप्स तो कमी असतो. कंडक्शन ऑफ इम्पल्स ऑकर्स अक्रॉस द न्यूरोमस्क्युलर जंक्शन. नाही बाळांनो, न्यूरो आणि मस्क्युलर हे जे आहे न्यूरॉन्स आणि मसल्स हे केमिकल सिनॅप्सचं आहे बाळांनो. याच्यात एक न्यूरॉन आणि दुसरा मसल किंवा ग्लँड किंवा दुसरा न्यूरॉन पण असू शकतो. सो न्यूरोमस्क्युलर जंक्शन हे केमिकलमध्ये आहे, त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. कंडक्शन ऑफ इम्पल्स इज स्लो. नाही बाळांनो, हे केमिकल सिनॅप्सचं लक्षण आहे. इलेक्ट्रिकलमध्ये तर फास्ट, त्या ठिकाणी जिथे तुम्हाला इमिजिएट रिस्पॉन्स हवा आहे तिथं इलेक्ट्रिकल सिनॅप्स असतात फास्ट रिस्पॉन्ससाठी. क्लिअर, ग्रेट. नेक्स्ट क्वेश्चन, the population has large number of individuals of the
प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे ना, जे प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे बाळांनो, त्यांचं पॉप्युलेशन जास्त आहे. तुम्हाला एज ग्रुप माहिती आहेत ना सगळ्यांना, यू आर क्लिअर विथ दिस ऑर नॉट? ज्यांचं एज ग्रुप 0 to 14 असतो ते प्री रिप्रोडक्टिव्ह असतात. 15 to 85 नाही, 15 to किती 45 आहे ना, हां 15 to 45 जे असतात ओके, ते रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये येतात. एकदा कन्फर्म करून घेऊया आपण. इयर आहे ना, इयर नको चुकायला, परंतु मी चुकीचं सांगितलं म्हणजे तुम्ही पेपरला चुकीचं लिहिणार आणि तुम्ही पेपरला चुकीचं लिहिलं म्हणजे तुमचा मार्क जाणार. आपल्याला मार्क्स जाऊ द्यायचे नाही आहे. जस्ट अ मिनिट बाळांनो, फक्त एकदा मी कन्फर्म करून घेतो एज ग्रुप किती आहे. येस, सो पहिला जो बरोबर सांगितलं मी जवळपास 45 नाही आहे, 44 आहे. ओके 44 आहे, मी तेच कन्फर्म करत होतो एक्झॅक्ट किती. हा जो ग्रुप असतो याला रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणतात. आणि तिसरा जो असतो तो 45+ असतो, बरोबर आहे, हा पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. सो यांचं म्हणणं असं आहे की जर हा एज ग्रुप सगळ्यात जास्त आहे तर हे कोणतं पॉप्युलेशन आहे, तर बाळांनो हे रॅपिडली ग्रोईंग पॉप्युलेशन आहे, राईट. आणि रॅपिडली ग्रोईंग पॉप्युलेशन कोणामध्ये असतं, केनियामध्ये आणि नायजेरियामध्ये असतं. ओके, सो केनिया अँड नायजेरियामध्ये ओके जे पॉप्युलेशन आहे ते रॅपिडली ग्रोईंग आहे ना. स्लोली ग्रोईंग पॉप्युलेशन कोणामध्ये आहे, स्लो ग्रोथ कोणामध्ये, US आणि ऑस्ट्रेलियामध्ये आहे. झिरो ग्रोथ अजिबात, नो हलिंग नो डुलिंग, म्हणजे प्री रिप्रोडक्टिव्ह आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्हचे मेंबर्स सेम आहे कोणामध्ये आहे, डेन्मार्क आणि इटलीमध्ये आहे. आणि लास्ट ज्यांच्यामध्ये निगेटिव्ह ग्रोथ जे आहे बघा, निगेटिव्ह ग्रोथ वाले कोणते, जर्मनी आणि हंगेरी आहे ना. देश व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. क्लिअर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Extinction of native species because of new species getting introduced into any ecosystem accidentally or intentionally is because of. ओ बापरे. ओके राईट, या ठिकाणी तुम्हाला असं विचारलेलं आहे, समजा एखादी लोकल स्पेसीज आहे, प्लांटची असेल ॲनिमलची असेल, तर ती नष्ट झाली. का नष्ट झाली, कारण की त्या एरियामध्ये एखादी बाहेरून आलेली स्पेसीज काय म्हणूया आपण अतिक्रमण करते आहे किंवा तिथे ती ग्रो होते आहे आणि त्याच्यामुळे हे जे लोकल स्पेसीज आहे यांच्यासाठी ती काय म्हणूया आपण घातक ठरते आहे, डेलिटोरियस ठरते आहे आणि त्याच्यामुळे हे जे लोकल स्पेसीज आहे ही नष्ट होते. सो हे कुठल्या टाईपचं काय म्हणूया आपण इन्व्हेजन आहे, ॲक्च्युअली इन्व्हेजनच म्हटलं जातं. सो दिस इज एलियन स्पेसीज इन्व्हेजन. याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहे बाळांनो. काही प्लांटचे एक्झाम्पल आहे, प्लांटच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक्झाम्पल देता येऊ शकतं. इकॉर्नियाचं एक्झाम्पल आहे, त्याच्यानंतर लँटनाचं एक्झाम्पल आहे, कॅरट ग्रासचं एक्झाम्पल आहे, पायरिथ्रम ज्याला म्हणतो आपण, त्याच्यानंतर नाईल पर्कचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल सॉरी. सो हे सगळे एक्झाम्पल्स बाळांनो तुमचे त्या ठिकाणी एलियन स्पेसीज इन्व्हेजन मध्ये येतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन eukaryotic organism replication of DNA take place dash dash in the dash dash of the interface in the cell cycle. ओ बापरे, हा क्वेश्चन तुमचा चॅप्टर नंबर 4 मधला आहे. ओके, DNA रेप्लिकेशन टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. सो याचं उत्तर काय आहे सांगा बरं मला फटाफट, बघूया आपण कोणाला जमतंय का नक्की. रेप्लिकेशन ऑफ DNA, इट इज गिवन ऑन पेज नंबर 75. ओके, डीएनएचं रेप्लिकेशन हे सेल सायकलमध्ये फक्त एकदा होतं, म्हणजे ओनली वन्स आहे. ओके, ओनली वन्स आहे आणि ते पण कुठल्या फेजमध्ये होतं, यस फेजमध्ये होतं. ओके, यस फेजमध्ये होतं. त्याच्यामुळे या क्वेश्चनचा उत्तर तर डी आहे. आता मी तुम्हाला विचारतो, ठीक आहे, माझा तुम्हाला क्वेश्चन असा आहे की ट्रान्सक्रिप्शन जे आहे, ट्रान्सक्रिप्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. हां, तर मला कोणी सांगेल का मला की बाबा ट्रान्सक्रिप्शन कुठल्या फेजमध्ये होतं. ट्रान्सक्रिप्शन बघूया आपण कोणाला जमतंय. सेल सायकलच्या कुठल्या फेजमध्ये ट्रान्सक्रिप्शन होतं, म्हणजे डीएनए पासून mRNA बनतो ना, हां, तो कुठल्या फेजमध्ये बनतो असं तुम्हाला विचारलंय. सांगा मला फटाफट, कुठल्या फेजमध्ये बनतो. यस, इन विच फेज mRNA इज सिंथसाइज्ड. एकदम बरोबर, भरपूर जणांनी बरोबर उत्तर दिलंय. दॅट इज G1 अँड G2 फेज. कोणती फेज आहे, G1 आणि G2 फेज आहे बाळांनो. ओके, हे पण करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, याम प्लांट, मी याला यम प्लांट म्हणतो है ना. यम हे हम, याचं दुसरं नाव आहे डायोस्कोरिया, डायस्कोरिया डेल्टॉइडा असं त्याचं पूर्ण नाव आहे. त्याच्यापासून एक स्टेरॉइड कंपाऊंड मिळतो जो आपण बर्थ फिल्डमध्ये वापरतो अँटी फर्टिलिटी म्हणून. ओके, कुठला कंपाऊंड याच्यापासून मिळतो बाळांनो. जनरली बर्थ फिल्डमध्ये प्रोजेस्टेरॉन असतं, इस्ट्रोजन असतं है ना, ॲड्रेनोकॉर्टिकॉइड्स नाही. ठीक आहे, सो कोणता कंपाऊंड आहे, उरला कोणता तुमचा डायोसिजेनिन. क्लास 11 मधला क्वेश्चन आहे,
बायोमॉलिक्यूल जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये जे लिपिड्स आहे त्याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. सो दॅट इज डायोसिजन. यम प्लांटमध्ये बर्थ पिलमध्ये हे जनरली वापरलं जातं. बायोमॉलिक्यूल मधला क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा 2 स्टेटमेंट दिलेत तुम्हाला. स्टेटमेंट नंबर 1, स्टेटमेंट नंबर 2 व्यवस्थित वाचा आणि मग उत्तर द्या. जमतायत ना क्वेश्चन्स? नक्की. येस, ज्या मुलांचा उद्या पेपर आहे MSTCDचा त्यांना माझ्या बाजूने ऑल द बेस्ट. येस. ह्युमन बीइंग्स हॅव हेटेरोडॉन्ट डेंटिशन. बरोबर आहे का बाळांनो? आपलं जे डेंटिशन आहे त्याच्याबद्दल आपण 3 बेसिक वर्ड्स यूज करतो. पहिला थिकोडंट, दुसरा हेटेरोडॉन्ट आणि तिसरा डायफायोडंट. थिकोडंट कधी म्हणतो आपण? कारण की आपला जो टूथ आहे तो एका सॉकेटमध्ये फिक्स आहे, त्याला थिकोडंट म्हणतात. हेटेरोडॉन्ट का म्हणतात? कारण की आपल्या तोंडामध्ये जेवढे पण दात आहे ते सगळे डिफरंट आहेत. आणि त्याला डायफायोडंट का म्हणायचं? कारण की ह्युमन लाईफमध्ये 2 सेट आपल्याला टीथचे बघायला मिळतात. सुरुवातीला जे दूध येतात ते दुधाचे, सुरुवातीला जे दात येतात ते दुधाचे असतात. ओके. आणि नंतर जे दात येतात ते परमनंट असतात. क्लिअर आहे? ओके, ग्रेट. सो ह्युमन बीइंग्स हॅव हेटेरोडॉन्ट डेंटिशन. स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. सेकंड, इन ह्युमन बीइंग्स टीथ आर एम्बेडेड इन जॉ बोन. ओके, जॉ बोन मध्ये टीथ हे एम्बेडेड आहे का? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे का चुकीचं आहे? राईट. क्लास 11 ह्युमन न्यूट्रिशन जॉ बोन मध्ये त्या ठिकाणी एम्बेडेड आहेत का? ओके, येस नो. टीथ हा टॉपिक तुम्हाला 162 पेज नंबरवर दिलेला आहे. राईट. सो इन जॉ बोन आहे का बाळांनो? नाही. इट इज इन द एम्बेडेड इन द गम दिलेलं आहे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये. मी तेच कन्फर्म करत होतो. ओके, इट इज एम्बेडेड इन द गम. ओके, इथे जॉ बोन दिलंय ना, इथे जॉ बोन नाही पाहिजे, इथे गम पाहिजे. ओके, सो हे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. सो पहिलं करेक्ट, दुसरं चुकीचं. टेक्स्टबुक मध्ये जे दिलेलं आहे ना बाळांनो तेच जनरली आपण कन्सिडर करायचं असतं. ओके, राईट. टेक्स्टबुकलाच ग्राह्य धरलं जातं. नंतर समजा तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि तुम्ही म्हटलं नाही मी त्या नोट्समध्ये हे पाहिलं होतं, याचं उत्तर हे होतं. नोट्स वगैरे काही ओळखत नाही सीईटी सेल. सीईटी सेलला फक्त कळतं की आपलं टेक्स्टबुक काय आहे आणि टेक्स्टबुकमध्ये काय दिलेलं आहे. टेक्स्टबुकच तुमचं त्या ठिकाणी व्हॅलिड कन्सिडर केलं जातं आन्सरसाठी. सो आपल्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही जर बघितलं तर स्टेटमेंट असं दिलेलं आहे की बाबा द रूट दॅट इज मेड अप ऑफ 2 or 3 प्रोजेक्शन्स विच आर एम्बेडेड इन द गम. गम दिलेला आहे. क्लिअर आहे? सो गम दिलेला आहे म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला इनकरेक्ट केलं. क्लिअर टू यू? ओके एव्हरीवन. सो रूट टू द सराउंडिंग सॉकेट इन द गम. गमच जनरली लक्षात दिलं. गम म्हणजे हिरड्या. ओके, नेक्स्ट. The tissue of the Graafian follicle transform into dash 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 after release of secondary oocyte. है ना? ग्राफियन फॉलिकल जे असतं बाळांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आउटर लेअर थिका एक्सटर्ना, मधला लेअर थिका इंटर्ना. ओके, त्याच्यानंतर मध्ये कॅव्हिटी असते त्याला अँट्रम म्हणतात. त्याच्या एका बाजूला सेकंडरी oocyte असतो. त्यांचं म्हणणं असं आहे. ओके, सो हे जे स्ट्रक्चर आहे हे ग्राफियन फॉलिकल आहे. ओके, सो ग्राफियन फॉलिकलचं जे स्ट्रक्चर आहे सेकंडरी oocyteला रिलीज केल्यानंतर जे एम्प्टी स्ट्रक्चर असतं, रिमेनिंग स्ट्रक्चर असतं, त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं बाळांनो कॉर्पस लुटियम. कॉर्पस लुटियम पुढचे 2 आठवडे तसंच राहतो. ओके, 2 आठवडे तसंच राहतो. जर या सेकंडरी oocyteला स्पर्म भेटला बाळांनो, स्पर्म भेटला तर याची लाईफ वाढून जाते, मग तो 12 आठवडे राहतो. ओके, त्याची लाईफ वाढते, मग तो हार्मोन्स बनवतो. याचं नेचर एंडोक्राईन असतं, हार्मोन्स बनवतो. आणि समजा नाही भेटला स्पर्मचा नाही भेटला म्हणजे फर्टिलायझेशन नाही झालं तर हा कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होतो आणि त्याचं कन्वर्जन कॉर्पस अल्बिकन मध्ये होतं. आणि कॉर्पस अल्बिकन हा एक व्हाईट स्कार आहे बाळांनो, पांढरा धब्बा आहे. लक्षात राहील नक्की. प्रीमॉर्डियल फॉलिकल नाही, सेकंडरी मॉर्डियल फॉलिकल नाही. ठीक आहे, सेकंडरी फॉलिकल पण नाही. एक्स सितू कॉन्झर्वेशन ऑफ एंडेंजर्ड स्पेसिस कॅनॉट बी डन थ्रू. ओके, याच्यातली कुठली मेथड आहे बाळांनो की जी एक्स सितू कॉन्झर्वेशनसाठी जनरली यूज केली जात नाही, म्हणजे ती इन सितू मेथड आहे. बघा, बोटॅनिकल गार्डन मध्ये काय केलं जातं? बोटॅनिकल गार्डन म्हणजे अशी जागा असते, जनरली ती शहरामध्येच असते किंवा शहराच्या जवळपास असते, की जिथं ती जागा जी असते तिथं काय केलेलं असतं, जगातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून प्लांट्स आणि आपण तिथे आणून ठेवलेले असतात. बरोबर आहे ना? म्हणजे ते गार्डन आहे, बोटॅनिकल गार्डन. बऱ्याच वेळेस लोक तिथे फिरायला जातात. ओके, सो ही एक्स सितू मेथड आहे. नॅशनल पार्क हे जिथे असतं तिथेच असतं. ओके, दुसरीकडे नसतं. महाराष्ट्रामध्ये 5 नॅशनल पार्क आहेत. ओके, राईट. सो हे करेक्ट उत्तर, हे इन सितू कॉन्झर्वेशन आहे. त्याच्यानंतर कल्चर कलेक्शन जे आहे बाळांनो, जनरली तुम्ही जर बघितलं सीड्स किंवा काही बाकीचे जे असतात, ओके, ते त्या ठिकाणी ठेवलेले असतात. झूलॉजिकल पार्कला आपण झू म्हणतो, म्हणजे असा एरिया असतो जिथे वेगवेगळ्या
जंगला वेगवेगळ्या ठिकाणावरून ॲनिमल्स आणून ठेवलेले असं हत्ती वाघ आहे ना, तुम्ही बघितले पण असतील. ओके राईट. सो जसं औरंगाबाद म्हणजे सॉरी छत्रपती संभाजीनगरला जर तुम्ही गेलेले असाल तर त्या ठिकाणी बाळांनो सिद्धार्थ गार्डन आहे. सिद्धार्थ गार्डनमध्ये तुम्हाला खूप सारे ॲनिमल्स बघायला मिळतील. ओके राईट. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर नॅशनल पार्क ही एक इन सितू कॉन्झर्वेशनची मेथड आहे आणि बाकीच्या एक्स सितू कॉन्झर्वेशनच्या मेथड्स आहे. क्लिअर टू यू एव्हरीवन? ओके चलो ग्रेट. पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. डॅश 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 रेफर्स टू कोरोनरी आर्टरी डिसीज. कोणाला कोरोनरी आर्टरी डिसीज असं म्हटलं जातं? CAD. कशाला म्हटलं जातं बाळांनो? CAD बोला. CAG कोरोनरी आर्टरी डिसीज. बाळांनो हा जो प्रकार आहे ना याच्यामध्ये काय होतं की ही जी कोरोनरी आर्टरी असते ना त्या कोरोनरी आर्टरीमध्ये बऱ्याच वेळेस कोलेस्टेरॉल ओके आहे ना, कोलेस्टेरॉल जे असतं ते कोलेस्ट्रॉल जमा होतं. बऱ्याच वेळेस फायब्रसचं टिश्यू जमा होतात आणि बऱ्याच वेळेस कॅल्शियम आयन जमा होतात. हे जमा झाल्यामुळे होतं काय, हा जो कोरोनरी आर्टरी आहे याचा जो डायमीटर आहे हा डायमीटर नॅरो होतो आणि हा डायमीटर नॅरो झाल्यामुळे ब्लड फ्लो जो आहे हार्टकडे जो होणारा ब्लड फ्लो आहे तो रेड्यूस होतो. ओके ते कमी होतो बाळांनो आणि या प्रॉब्लेमला म्हटलं जातं ॲथेरोस्क्लेरोसिस. त्यालाच म्हटलं जातं कोरोनरी आर्टरी डिसीज. ओके सो हे ब्लॉकेजेस किती आहे हे शोधण्यासाठी एंजिओग्राफी ही टेक्निक केली जाते. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. ओके एंजिओग्राफी ही टेक्निक वापरली जाते. एकदा एंजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस कळाले की त्याच्या पुढची टेक्निक जी आहे तिला एंजिओप्लास्टी असं म्हणतात, ज्यामध्ये आपण स्टेंट इंट्रोड्यूस करतो. ओके स्टेंट म्हणजे एक काय म्हणूया आपण स्प्रिंग असते जी ब्लड फ्लोला रेग्युलेट करते आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही सोल्युशन निघत नसेल तर फायनल ऑप्शन असतो हार्ट ट्रान्सप्लांट. ओके हृदय प्रत्यारोपण. ओके हार्ट ट्रान्सप्लांट. सो हे डिसीजेस मी तुम्हाला सांगितले. बाकी इकडे तुम्ही जर बघितलं तर CAD सगळ्यात पहिले होतं ॲथेरोस्क्लेरोसिस. ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे हार्टमधल्या मसल्स डॅमेज होता, त्याच्यामुळे अंजायना पेक्टोरिस होतं, छातीमध्ये दुखतं, लेफ्ट साईडला जनरली दुखतं, लेफ्ट शोल्डर, लेफ्ट नेक, ओके लेफ्ट आर्म. हे जर बघितलं तर लेफ्ट साईडला जनरली दुखतं अंजायना पेक्टोरिस. ओके आणि तेच जर कंटिन्युअसली राहिलं तर बाळांनो पुढची स्टेप जी असते ती हार्ट अटॅक, ज्याला आपण मायोकार्डियल इन्फारक्शन असं म्हणतो किंवा हार्ट फेल्युअर किंवा हार्ट स्टॉपेज असं म्हटलं जातं. हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर असतं. ओके ते चुकीचं आहे. क्लिअर एव्हरीवन? गुड. नेक्स्ट क्वेश्चन. ऑलमोस्ट क्वेश्चन्स संपलेले आहेत बाळांनो. ओके अजूनही ज्या मुलांची तयारी व्यवस्थित झालेली नाहीये त्या मुलांना मी रेकमेंड करेल माझा क्रॅश कोर्स, जिथे मी तुम्हाला 2023चे MCQ सॉल्व्ह करून दिलेले आहेत या फोल्डरमध्ये, 2022चे या फोल्डरमध्ये. ओके त्याच्यानंतर मागच्या वर्षीचा पूर्ण क्रॅश कोर्स 2023चा मी ॲज इट इज देऊन टाकलेला आहे. तुम्ही एवढं जरी करून गेले तरी तुमचा एक डिसेंट स्कोर येऊ शकतो. काही जण म्हणतील सर आता आमच्याकडे दिवस कमी आहेत, आमचं स्कोर तयारी होऊ शकते का? येस बाळांनो, का नाही होऊ शकत. तुम्ही अजून सुद्धा जर तुमचं एक प्रॉपर दिवसाचं शेड्यूल लावलं, तुमचं पेपर समजा 24, 25, 26ला जर पेपर असेल तर तुम्ही स्टील यू कॅन प्रिपेअर. कारण की हे सगळे जे क्रॅश कोर्स आहे लाईव्ह तर मी तुम्हाला घ्यायला नाही लावणार आता, रेकॉर्डेड तुम्ही घेऊ शकता कारण की तो 99 रुपीजमध्ये आहे. लाईव्ह सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण लाईव्ह घेऊन आता पॉईंट नाही आहे कारण लाईव्ह लेक्चर्स नाही आहेत. 199चा तो घेऊ नका, रेकॉर्डेड घ्या. 99 रुपीजचा आहे, त्याच्यात तुम्हाला हे सगळं कंटेंट भेटून जाणार आहे. ओके 99 रुपीज जास्त नाही आहे, पण एक फायनल टच 2023चे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवण्यासाठी भेटू शकतो. माझा हा व्हॉट्सअप नंबर, याला हाय करा. आता सगळ्यात मेन सांगतो, हे तर आता आपण MST-CET ची तयारी करतोच आहे बाळांनो. बोर्ड एक्झाम जेव्हा होती तेव्हा मी तुमचे बोर्डसाठी सेशन्स घेतले. बोर्ड एक्झाम संपल्यानंतर आपण MST-CET चे सेशन्स घेतो आहोत. ओके आता MST-CET संपल्यानंतर काय तर 2 ऑप्शन आहे. एक तुमचे ॲडमिशन प्रोसिजर स्टार्ट होईल, त्यासाठी काउन्सिलिंगची तुम्हाला गरज पडणार आहे की बाबा कुठलं कॉलेज घ्यायला पाहिजे, कुठलं कॉलेजचं कट ऑफ कसं आहे, फॉर्म कसे भरायचे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर मी तुम्हाला समजावून सांगणार आहे ऑथेंटिक पद्धतीने, आहे ना, गाजावाजा न करता प्रॉपर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे काउन्सिलिंगसाठीची. त्याच्यामुळे आपलं चॅनल तुम्हाला अजून ॲडमिशन होईपर्यंत सुद्धा मदतच करणार आहे. आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचे जे काय म्हणूया आपण ज्युनियर स्टुडंट्स आहेत, भाऊ बहीण असतील, जर त्यांना अपकमिंग MST-CET किंवा बोर्ड एक्झामची तयारी करायची असेल तर मी लवकरच माझ्या ॲप्लिकेशनवरती पुढच्या बॅचेस लॉन्च करतो आहे, दोघांसाठी, बोर्ड एक्झामसाठी सुद्धा आणि MHT-CET साठी सुद्धा. आणि त्या व्यतिरिक्त एक तिसरी महत्त्वाची अनाउन्समेंट अशी की मी एक सेपरेट यूट्यूब चॅनल पण स्टार्ट करतोय नीटसाठी. नीट 2025 ची तयारी व्यवस्थित व्हावी यासाठी. सो ते यूट्यूब चॅनल पण लवकरच लॉन्च करेल, तुम्ही पण त्याला पण सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. सो इथे मी आता थांबतोय, सगळ्यांची रजा घेतो. ज्यांचं उद्या पेपर आहे त्यांना माझ्या बाजूने ऑल द बेस्ट. पेपर चांगला लिहा, पेपर तुम्हाला चांगलाच जाणार आहे. ओके थांबायचं मग. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद.